भक्तीची जी राष्ट्रीय महापुरुषांची आहे तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे. आणि दुग्ध शर्करादी योग म्हणजे या भूमीचा आगळा वेगळा परिचय जगाला करून देणारे वारकरी संप्रदाय संत महंत साधू संत विजयतीर्थ ते संन्यासी यांची भूमी. संत सम्राट स्वामी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श पवित्र परिसराला आला. ज्या संत महात्म्याने आपलं संपूर्ण जीवनच वारकरी संप्रदायाला समर्पित करून संप्रदायाच्या आचरणाच्या संहिता स्वतःच्या जीवनामध्ये आचरून जो विखुरलेला समाज आहे, तळागाळामध्ये राहणारा समाज आहे, या सर्व समाज बांधवांना या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना एकत्रित करण्याची पारमार्थिक क्रांती केली आणि प्रत्येकाच्या मनाचा आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वरनिष्ठा, धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यवसाय जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना आवश्यक असणारे सर्व दैवतत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्म शक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून धर्म जागृतीतून राष्ट्र जागा करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे, हा मराठवाडा आहे, हा बीड जिल्हा आहे, हा परिसर आहे. या परिसराची आगळी वेगळी ओळख जगाला करून देणारा हा पावन आणि पवित्र परिसराची ओळख आहे. पवित्रते कुळ पावन कुंदेजी जे ते हरीचे दास जन्म घेतले अशी आगळी वेगळी ओळख या परिसराची करून अलौकिक संत महात्म्यांचा हा परिसर आहे. वारकरी संप्रदाय नारायण महाराजांचं जीवन आहे, अशा आधी संत महात्म्यांचा हा परिसर आहे. त्यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या परिसराला लाभलेला आहे. अशा साधूंच्या सद्गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच भगवान कंकालेश्वर आणि षटखंडेश्वरी मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा परिसरामध्ये आणि रामभक्त हनुमानी पांडुरंग रामचंद्राच्या भगवान गणेशाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा पवित्र दरबारामध्ये ज्या थोर संत महात्म्याना आपल्या सर्वांच्या सुखी असले रामानंद स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरण प्रीत्यर्थ हा महोत्सव गेली अनेक वर्ष साजरा होतो आहे. आणि हा पुण्यस्मरण उत्सव साजरा होऊन या थोर महान भगवत भक्ताचे परमार्थाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज आपण या महापुरुषाच्या संभक्तांच्या रामानंद स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये सामाजिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती, सर्वांचा सहभाग आणि स्वामी रामानंद स्वामी आपल्या सर्वांकडून करून घेत असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवातून आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याच्या दर्शनाशीर्वाद सतत जीवनामध्ये घडतो आहे. ज्यांनी संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे अशा अनेक वारकरी सद्भक्तांची या उत्सवामध्ये असलेली जी उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणजे संप्रदायाची सेवा स्वराच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून, भगवत कथेच्या माध्यमातून किंवा अखंड हरिनाम सोहळ्याच्या संयोजन नियोजनाच्या माध्यमातून अखंडपणे या संप्रदायाच्या प्रसार प्रचाराच्या कार्यक्रम फार मोठी परमार्थाची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे अशा अनेकांची असलेली उपस्थिती आहे. आताच आपण ज्यांची गोड चालू ऐकली असे रुडे आहे, मृदंग महामंडळ, पेटी वादक आहे, सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या काम करणारे आहेत आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून आज आपल्याला या रामचंद्राच्या हनुमानच्या भगवान गोपाल कृष्णाच्या आणि रुक्मिणी पांडुरंगाच्या आणि थोर महान भगवत भक्त रामानंद स्वामींच्या दरबारामध्ये आपल्याला सगळ्यांना बसण्याचं, सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त करून देणारे ज्यांच्या अथक परिश्रमातून गेली अनेक वर्ष हा अखंड हरिनाम महोत्सव चालू आहे, ज्याच्या संयोजन नियोजनाच्या माध्यमातून हा आपल्या जीवनामध्ये प्रभुंचा फार मोठा आशीर्वाद प्राप्त करून देणारे ज्यांनी वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित केलेलं आहे, याच्या मार्गदर्शन नियोजन आयोजनातून उत्सव होतो आहे. आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे परमपूज्य आदरणीय श्रीराम महाराज जाधव यांच्या अथक परिश्रमातून आज आपल्याला या हा उत्सव साजरा करून या उत्सवामध्ये सर्वांना सहभागी आम्हाला होता आलं आणि हा उत्सव साजरा करून गुरु रामानंद स्वामींचे परमार्थाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहे. त्याचं सर्व श्रेय या सर्व संत महात्म्यांना आहे, आपल्या सर्व पूर्वज आईवडिलांना आहे. विठ्ठला विठ्ठला